राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे आणि बऱ्याच ठिकाणी तापमान हे 44, 42, 43 अंशापर्यंत पोहोचलं आहे. या उन्हाच्या तडाख्यामध्ये नेमका हवामान विभागाने काय अंदाज दिला आहे, यासोबतच अवकाळी किंवा वादळी पावसाचा इशारासुद्धा हवामान विभागाने दिला आहे. हे नेमकं काय आहे हे आपण समजून घेतो. यासोबतच मागच्या 1-2 दिवसांमध्ये तापमान हे 12 मेपर्यंत जवळपास 55 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार आहे, असा मेसेजसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. हे नेमकं काय आहे, यामागची सत्यता काय आहे, आपण जाणून घेतोय. आज मी आत्ता IMD म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागामध्ये आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर SD सानप आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत. नेमकं सध्याची जी स्थिती आहे महाराष्ट्रभरामध्ये 44 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलं आहे आणि सध्याचा तुम्ही उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा दिला आहे. नेमकं काय परिस्थिती आहे, कसं असणार आहे तापमान येणाऱ्या काही दिवसामध्ये? ओके. मागील 24 ते 48 तासांचं जर आपण तापमानाच्या नोंदी जर बघितल्या तर असं दिसून येतं आहे की महाराष्ट्रातील स्पेशली विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी 42, 42 आणि काही ठिकाणी 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे. ज्यामध्ये अकोला आणि अमरावती या ठिकाणी 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. त्यानंतर विदर्भामध्ये बीड असेल किंवा परभणी असेल तिकडेसुद्धा 42पर्यंत तापमान गेलेलं आहे. आणि मध्य महाराष्ट्राचा जर विचार कराल तर मालेगाव आहे, जळगाव, त्यानंतर सोलापूर इकडेसुद्धा 40-42 इवन काही ठिकाणी 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे. आणि कोकण किनारपट्टीला तापमान जे आहे ते 45 ते 42-45 इतकं नाही आहे, परंतु तिकडे 35-36च्या दरम्यान तापमान आहे. आणि ज्यावेळी 35-36च्या दरम्यान तापमान असतं आणि दमट पण वातावरण असतं, तर अशावेळी उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडनं कोकण किनारपट्टीला दिला गेलेला आहे. आणि इतर ठिकाणी हीट वेव्ह किंवा उष्ण लहरींचा अंदाज दिलेला आहे. ही परिस्थिती येणारे 2 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या पुढचे जे 4 दिवस म्हणजे आजपासून 4 दिवस जे आहे ते विदर्भासाठी असणार आहे. त्यानंतर 18 आणि 19 तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. आणि 18 आणि 19 एप्रिल नंतर पुढे 3 ते 4 दिवस. आणि त्यानंतर तो अजून उत्तरेकडं किंवा पूर्वेकडं सरकण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं 19 तारखेपासून स्पेशली आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वादळी पावसाची सुरुवात होईल आणि त्याचे पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे 20, 21, 22 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण वादळी पाऊस अनुभवू शकतो. याचाच अर्थ असा की आता जे काही तापमान वाढलेलं आहे ते थोडंसं कमी होताना आपल्याला 19 तारखेनंतर जाणवेल. सध्या महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तापमान आहे, आपल्याला मॅपद्वारे आम्हाला थोडंसं दाखवा. येस. आता आपण इथे बघू शकतो अकोला येथे 44.2 डिग्री सेल्सिअस, अमरावतीला 44 डिग्री सेल्सिअस आणि इतर ठिकाणी जरी बघितलं तिथेसुद्धा 42पेक्षा जास्तच तापमान आपल्याला दिसतं आहे विदर्भामध्ये स्पेशली. त्यानंतर मध्य मराठवाड्याचा जर विचार कराल तर बीड येथे 43 डिग्री सेल्सिअस, परभणीला 42 डिग्री सेल्सिअस आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये मालेगावला 43.2, त्यानंतर सोलापूरला 42 डिग्री सेल्सिअस आणि बऱ्याच ठिकाणी 38-40 अशा प्रकारच्या तापमानाची नोंद आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीला बघितलं तर 33-35 अशा प्रकारचं तापमान आहे, पण तिथं उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला गेलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त तापमान हे अकोल्यामध्ये आहे, 44.2. बरोबर. अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद गेल्या 24 तासामध्ये झालेली आहे, ती 44.2. आता तुम्ही सांगितलं की 19 नंतर वादळी पावसाची शक्यता आहे आणि त्यावेळेला तापमान कमी होईल, परंतु तोपर्यंत काय तापमान वाढण्याची शक्यता आहे का? म्हणजे 44.2 हे आता महाराष्ट्रातलं उच्चांकी तापमान आहे, त्याच्या पुढे जाण्याची काय शक्यता वाटते का? हो, येणारे 2 ते 4 दिवस 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनी तापमान अजून वाढण्याची शक्यता आहे. तर 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी तापमान जाण्याची जी शक्यता आहे ती नाकारता येत नाही. बरं सर, आता मागचा काही 2 दिवसापासून साधारणतः एक मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होतं. त्यामध्ये असं सांगितलं जातं की मार्चचे शेवटचे 2-3 दिवस आणि एप्रिलचे आणि 12 मेपर्यंत तापमान 47 ते 55 डिग्रीपर्यंत जाणार आहे. यामध्ये काय नेमकं सत्यता आहे? भारतीय हवामान विभाग हे लघु ते मध्यम स्वरूपाचा अंदाज देतं, ज्यामध्ये आपण येणाऱ्या 5 ते 7 दिवसांचाच अंदाज देतो. आता जे सांगितलं गेलेलं आहे ते 29 एप्रिलचं सांगितलेलं गेलेलं आहे. तर अजून जवळजवळ 12 ते 14 दिवस पुढचं त्यांनी आता सांगितलेलं आहे, जो कोणी पाठवतो त्यांनी. तर आणि ती जी माहिती आहे ती भारतीय हवामान विभागाकडे नक्कीच गेलेली नाही. तर मला असं वाटतं की अशा ज्या काही अफवा आहेत
त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणं गरजेचं आहे आणि ज्यांना कोणाला हा मेसेज मिळतो आहे तर त्यांनी तो पुढं फॉरवर्ड करणं टाळलं पाहिजे. यामुळं लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर लोकांमध्ये पॅनिक निर्माण होऊ शकते. तर भारतीय हवामान विभागाकडनं दिला जाणारा जो अंदाज आहे 5 ते 7 दिवसांचा, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके सर, आता 19 तारखेनंतर जो वादळी पाऊस आहे त्याची तीव्रता किती असणार आहे, तो किती दिवस असणार आहे आणि साधारणतः कुठल्या कुठल्या जिल्ह्याला प्राथमिक अंदाजानुसार त्याचा फटका बसू शकतो, काय सांगाल? राईट. आता 18-19ला हा जो पाऊस सुरू होणार आहे तो दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून सुरू होईल, ज्यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, त्यानंतर 20, 21 आणि 22 ह्या तारखांमध्ये तो अजून पुढं सरकेल. तर त्यामध्ये मग इतर जे जिल्हे आहेत ते सुद्धा त्यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये सातारानंतर पुणे डिस्ट्रिक्टसुद्धा येऊ शकतं 20, 21, 22 तारखेला. त्यानंतर मराठवाड्यातले काही जिल्हेसुद्धा त्यामध्ये 21 तारखेनंतर येऊ शकतात. 22, 23, 24ला अजून तो पूर्वेकडे सरकल्यानंतर विदर्भातल्या काही जिल्ह्यांनासुद्धा त्याचा फटका बसू शकतो. आणि त्याची तीव्रता आता वादळी पावसाची तीव्रता अशी डायरेक्टली मोजता येत नाही, परंतु वादळी पावसासोबतच जो वारा आहे, विजेचा कडकडाटासह होणारा जो पाऊस आहे तो होऊ शकतो. तर कधी-कधी इंटेन्सिटी त्याची पावसाची इंटेन्सिटी कमी असते, पण त्याचबरोबर येणारे जे वारे आहेत किंवा मग विजांचा कडकडाटासह जो पाऊस पडतो तो आहे, तर ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि जसजसं ती तारीख जवळ येईल तसतसं आपले अंदाजसुद्धा अजून अचूक होतील आणि तसतसं आपण अपडेट देऊ. सर, आता हे झालं एप्रिल महिन्याचं, पण मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त तापमान महाराष्ट्रामध्ये असतं, तर त्याचा काय अंदाज कुठपर्यंत तापमान पोहोचेल? कारण हा जो मेसेज फिरतोय लोकांना खरंच वाटतं की 50च्या पुढं जर तापमान गेलं तर काय होईल, पण खरंच मे महिन्यामध्ये 50च्या आसपास किंवा 50+ तापमान जाण्याची शक्यता आहे का? काय नेमकं तुमचा अंदाज आहे? नाही, जसं मी सांगितलं की आपला अंदाज जो आहे तो 5 ते 7 दिवसांसाठीचा असतो आणि मेचा जो पूर्ण अंदाज येतो तो फक्त तो एक ओव्हरव्ह्यू असतो, ज्यामध्ये आपण ह्या तारखेला इतका पाऊस पडणार आहे असं सांगत नसतो. त्यामध्ये आपण सांगत असतो की ह्यावेळी पाऊस हा जो आहे किंवा तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त असं एवढंच सांगितलं जातं. आणि लघु ते मध्यम स्वरूपाचा असतो, त्यामध्ये एक्झॅक्टली आपण सांगतो की हीट वेव्ह असणार आहे की नाही किंवा 40पेक्षा जास्त तापमान कुठं असू शकतं. अशा पद्धतीची जी माहिती आहे ते 5 ते 7 दिवसांमध्ये सांगितली जाते. तर मेचा जो पूर्ण महिन्याचा जो अंदाज आहे तो ह्या महिन्याअखेरीस येईल. त्यावेळी आपल्याला मेमध्ये तापमान कसं असेल ओव्हरऑल ते कळेल, पण आता सध्या तरी मेची परिस्थिती आपण नाही सांगू शकत. तर आत्ता माझ्या पाठीमागं हा जो नकाशा दिसतोय महाराष्ट्राचा, तर किमान तापमान हे आपल्याला कोकणामध्ये 32च्या आसपास दिसतं आणि कमाल तापमान हे अकोल्यामध्ये 44.2 पर्यंत पोहोचलेलं आहे. येणाऱ्या पुढचे 2-3 दिवस म्हणजे 19 एप्रिलपर्यंत तापमान हे असंच राहील किंवा थोडंफार यामध्ये बदल होतील, परंतु 19 एप्रिलला राज्यात वादळी पाऊस किंवा आपण बेमोसमी किंवा पूर्वमोसमी आपण त्याला म्हणू शकतो, शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये अवकाळी पाऊस आपण त्याला म्हणू शकतो, हा पुढचे 5-6 दिवस म्हणजे 19 तारखेच्या नंतर 5-6 दिवस वादळी पाऊस पूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पडेल आणि त्यानंतर पुन्हा स्थिती पूर्ववत होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परंतु सध्याचं जे तापमान आहे ते साधारणतः 44 अंशापर्यंत आहे. मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यातल्या संभाजीनगरमध्ये 40 अंश आहे, बीडमध्ये 43, म्हणजे 40+ बहुतांश महाराष्ट्रात 40पेक्षा जास्त तापमान पोचलेलं आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपली कामं हाती घ्यावीत आपल्या तापमानाच्या हिशोबाने आणि यासोबतच नागरिकांनी सुद्धा जास्त उन्हामध्ये जाणं टाळावं आणि आपली सुरक्षितता बाळगावी. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.